नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती। मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई मोर्चा आणि या मोर्चाच्या संदर्भाने संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून मराठा बांधव हा मुंबईच्या दिशेने येतो आहे। आणि मुंबईच्या दिशेने येत असताना वेगवेगळ्या माध्यमातून येतोय। ट्रकमध्ये येत आहेत, बसेसमध्ये येत आहेत, पिकअपमध्ये येत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची ते स्वतःची सोय करतात, आपलं दाणपाणी सोबत घेऊन येतात। आपण इकडे बघू शकता आहोत की या ठिकाणी मराठा बांधव जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत आणि अक्षरशः रोडवरती त्यांचं प्रातःविधी सुरू आहे। काय काय सांगा दादा, कुठून आलात तुम्ही? सोनपेठ, परभणी। अच्छा, काय नाव तुमचं? घनश्याम जाधव। किती लोक आहात तुम्ही? आम्ही आमच्या गावातून 300 लोकसंख्या आहे, तर 15-20 जण आले टेम्पो मध्ये। तुम्ही रोडवरती स्नान करताय, काय वाटतंय? म्हणजे तुमची व्यवस्था नाही का दुसरीकडे कुठे? नाही, शासनाने आमची कुठलीच व्यवस्था केलेली नाही, काय नाही। वैद्यनाथ सेवा मंडळ ह्यांनी आमची इथं आंघोळीची ह्याची व्यवस्था केलेली, जेवणाची मंडळ तिथं केली। काय सांगाल, काय नाव तुमचं, कुठून आलात? माझं नाव प्रकाश शिवाजी जाधव। आम्ही एकाच गावचे सर्व। अच्छा, सर्व एकाच गावचे? एकाच गावचे एकाच गावचे, एक सोबत म्हटलं आंघोळीला? 2 दिवसापासून आंघोळ नव्हती आमची, आज करायला आम्ही। 2 दिवसापासून आंघोळ नाही, पाणी नव्हतं, त्यामुळे जेवणाची वगैरे व्यवस्था कशी? जेवणाची आम्ही स्वतः केली, पण पाण्यापासून आमचं स्वयंपाक देखील करता आला नाही आम्हाला। पाणीच नव्हतं, त्यामुळे पाणी नव्हतं, पाणी मिळालं नाही? नाहीच मिळालं पाणी, त्यामुळे आज इथं यावं लागलं आम्हाला। शासनाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजच्या दिवसभरापुरती का होईना किमान परवानगी दिलेली आहे, तर काही सोय किंवा काही व्यवस्था करणं गरजेची होती का? काय वाटतं तुम्हाला? हो, 100% गरज आहेच आम्हाला याची व्यवस्थेची, पण आमची जाणून बुजून व्यवस्थेची, म्हणजे त्यांनी पाणी वगैरे आमचं बंद केलं, त्यामुळे आम्हाला लाईट देखील नव्हते त्यावेळेस पाण्यामुळे। काय सांगाल का तुम्हाला आणखी काही जेवायची किंवा काही अशी व्यवस्था तुमची कशी झाली आहे? कशा पद्धतीने तुम्ही ही व्यवस्था केली? शासनानं कुठल्याच प्रकारची व्यवस्था केलेली नाही, काय नाही। पाणी पण कुठं उपलब्ध नाही। सगळे हे इथले लोक करतात, जे मराठा बांधव आहेत त्यांनी आमची सगळी व्यवस्था केलेली। शासनाची कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत झालेली नाही। काय सांगाल दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही मवळ्याहून आलो, सोनपेठ तालुका, परभणी जिल्हा। आमचा एक टेम्पो आहे, 300 गावामध्ये आम्ही 20 जण आलेलो। आम्हाला कालपासून आंघोळी नव्हत्या, पिण्याचं पाणी 70 रुपयाला बॉटल भेटू लागली आम्हाला, जारची बॉटल। तर आम्हाला स्वयंपाकाला सुद्धा पाणी द्यायला, ही शासनाची अतिशय चुकीची धोरणं आहेत की सर्वसामान्य लोकांना जेवणापासून पाण्यापासून वंचित ठेवणं हे आम्हाला तरी मान्य नाही। मराठा समाज या शासनावर एवढा खुश नाही की पाणी देऊ शकत नाही शासन, तर मग करतो काय? एक तर आमचे जरांगे पाटील बिन पाण्याचे बसायलेत, उपोषण करायलेत, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्यायला पाणी जर शासन देत नाही तर शासनाची काय किंमत करणार? आम्ही काय म्हणून किंमत करावं? उपोषण आम्हाला कशामुळे धारव धरते? उपोषण स्थळी 2 पाण्याचे टँकर लावलेले आहेत, पण एवढं किती समाज आलेला आहे, मराठा समाज एवढा आलेला आहे। उपोषण स्थळी एका वाहनातलं एक माणूस जर गेलं तर तिथं जागा पुरणार नाही, इतक्या ठिकाणी मराठा समाज पसरलेला आहे। पण हे शासनानं कुठंच नियोजन नाही, कुठं स्टॉल नाही, कुठं पाणी नाही। गेल्या वेळेस जी आमची सोय झाली, व्यवस्था झाली, त्या व्यवस्थेपैकी 1% फक्त व्यवस्था यावेळेस आहे बघा। गेल्या वेळेस 100% व्यवस्था झाली, आम्हाला स्वयंपाक सुद्धा करायची गरज पडली नाही। आम्ही 3 टाइम आता स्वयंपाक स्वतः हाताने करून रस्त्यावर खायला लागलो। तुम्ही जे वाशीला मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस तुमची कशी व्यवस्था होती? आम्हाला पहिल्या वेळेस व्यवस्था व्यवस्थित भेटली, ते बी आमच्या मराठा समाजाने व्यवस्था केली। यावेळेस पावसामुळे म्हणा किंवा दबावापोटी, शासनाच्या दबावापोटी लोकांना व्यवस्था करू देईल नाही असं आमचं मत आहे। शासनानं शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुमची व्यवस्था झाली होती? झाली आहे। यावेळेस 1% सुद्धा व्यवस्था झालेली नाही, आणि ही शासनाची 100% चूक आहे। जरांगे पाटील बिन पाण्याचे उपोषण करायले, तसे सर्वसामान्य लोकांना सुद्धा बिन पाण्याचं 3 दिवस राहावं लागायला लागले। ही शासनानं जाणून बुजून मराठ्यावर केलेला अन्याय आहे। काय सांगाल की आता इथून पुढचे काही दिवस असेच जर का मुंबईमध्ये तुम्हाला राहायची वेळ आली तर ह्या गोष्टींची पूर्तता कशी करणार तुम्ही? आम्हाला जर अशीच वेळ राहायची आली, 1 महिन्याचा आम्ही किराणा आणलेला आहे, आम्ही कुठून आमचे पाहुणे रावणे जिथं असतील तिथून पाणी आणू, रस्त्यावर स्वयंपाक करू, रात्रंदिवस आम्ही तर मुंबईमध्ये राहू। पण जोपर्यंत जरांगे पाटील म्हणत नाहीत तुम्ही गावाकडे जा किंवा विषय संपलाय, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। काल काही मेसेजेस व्हायरल झाले की ज्यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानाच्या आजूबाजूचा परिसरात खाद्यान्नाची दुकानं ही बंद होती असे मेसेजेस फॉरवर्ड झाले। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा बांधवांनी खूप मोठी जेवणाची वगैरे व्यवस्था केली, यावर तुम्हाला काय वाटतं?
आम्ही काल भाऊच्या धक्क्यापासून आमची गाडी थांबलेली होती, तिथून आम्ही जरांगे पाटलाच्या आझाद मैदानापर्यंत जिथं थांबलेत पाटील तिथपर्यंत गेलो. आम्हाला कुठंही दुकान उघडं दिसलेलं नाही. चहाचं कुठं तरी एखादं ते कॅटली घेऊन बसलेला एखादा माणूस भेटला, चहा नाही, पाणी नाही, काय नाही. हे जाणून बुजून काय शासनानं दबाव आणलाय का काय ह्या व्यवसाय करणारा सुद्धा हे सुद्धा कळत नाही का आम्हाला त्रास देण्यासाठी ते यायचं चालू आहे नक्की हे मला कळत नाही. आणि एक सुद्धा दुकान उघडं नव्हतं. आम्ही शेवटी सकाळी इकडे आलो, सकाळी इकडून आल्याच्या नंतर रिटर्न रेल्वेनं गेलो, पुन्हा तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला पाणी प्यायला भेटलं. पाणी सुद्धा नव्हतं तिथं आझाद मैदानापाशी. तर अशा पद्धतीनं ही परिस्थिती इकडे आहेत. ही मंडळी आपल्या इकडे बाजूलाच एक गणपतीचं मंडळ आहे आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यांची इकडे पाण्याची व्यवस्था केली आहे आणि आपण बघू शकतो वरतून आता इकडे पाऊस प्रचंड असतो त्यामुळे वरती छत टाकण्यात आलेलं आहे. परंतु हा परिसर जो आहे अक्षरशः रोडवरचा परिसर आहे. आपण जर थोडं मागे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे उभे आहोत. मी तुम्हाला रोड दाखवतो. हा अशा पद्धतीचा रोड आहे मंडळी आणि या रोडच्या मागे जर का आपण पाहिलं तर हा सगळा रोडचा भाग आहे. आपण तिकडे मागच्या साईडला होतो त्यामुळे कदाचित पटकन ते लक्षात येत नाही, पण हा जो मागचा भाग आहे हा या ठिकाणी ही मंडळी आपले प्रातविधी करत आहेत. आपल्याला जरा मागे या तुम्ही सगळ्यांनी प्लीज. हा रोडचा भाग आहे. तर अशा पद्धतीनं ही मंडळी सध्या या ठिकाणी अक्षरशः रोडवरती आपले प्रातविधी उरकतात. इथे काही मंडळी जमलेली आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात, बघूयात त्यांचं काय म्हणणं.